कोल्हापूरचा शाही दसरा हा फक्त उत्सव नाही तर परंपरा, संस्कृती आणि शौर्याचा अभिमान जपणारा सोहळा आहे। अंबाबाईच्या नगरीत दरवर्षी होणारा हा सोहळा कोल्हापूरकरांसाठी मोठा आनंद आणि महाराष्ट्रासाठी अभिमानाचा क्षण ठरतो। यंदा 2025 मध्ये राज्य महोत्सवाचा दर्जा मिळाल्यामुळे शाही दसरा आणखी खास झाला आहे। ढोल ताशांचा गजर, सजवलेले हत्ती घोडे, पारंपरिक पोशाखात निघणारी शाही मिरवणूक पाहणाऱ्यांसाठी हा उत्सव डोळ्याचं पारणं फेडणारा असतो। आणि तुम्हाला माहित आहे का, शाहू महाराजांनी हा उत्सव फक्त राजघराण्यापुरता न ठेवता लोकांसाठी खुला केला। त्यामुळेच तो आज सर्वजणांचा सण बनलाय। नमस्कार, मी विजया। इतिहास आणि परंपरा। कोल्हापूरच्या शाही दसऱ्याची परंपरा 1901 पासून सुरू झाली, जेव्हा छत्रपती शाहू महाराजांनी या उत्सवाला राजेशाही थाट दिला। तेव्हापासून दसरा म्हणजे केवळ धार्मिक कार्यक्रम न राहता शौर्य, समृद्धी आणि लोकसहभागाचं प्रतीक बनलं। प्रत्येक विजयादशमीला शस्त्रपूजा, घोडदळाची मिरवणूक आणि सोनं वाटणं या परंपरा इथून पुढे गेल्या। हे शस्त्रपूजन म्हणजे केवळ लढाईची आठवण नाही, तर सामर्थ्याची आणि न्यायाच्या बाजूने उभं राहण्याची शपथ घेण्याचं प्रतीक आहे। आपट्याची पानं कोल्हापूरमध्ये विशेष मानली जातात। संपत्ती, समृद्धी आणि विजयाचं प्रतीक म्हणून लोक एकमेकांना आपट्याची पानं देतात। हा फक्त एक रीतिरिवाज नसून मैत्री आणि विजयादशमीच्या दसऱ्याच्या शुभेच्छा देण्याची परंपरा आहे। शाहू महाराजांनी ही शाही मिरवणूक राजवाड्यातून बाहेर काढून थेट शहरभरात लोकांसाठी खुली केली। त्यामुळे हा सोहळा राजघराण्यातील चौकटीतून बाहेर येऊन जनतेचा सण बनला। कोल्हापूरमध्ये दसरा शौर्याचा दिवस म्हणून मानला जातो। ढोल ताशांच्या गजरात, घोड्यांच्या टापांबरोबर पारंपरिक पोशाखात कोल्हापूरकरांची उपस्थिती हे शौर्य आणि सांस्कृतिक वारशाचं अनोखं दर्शन घडतं। शाहू महाराजांच्या काळात या उत्सवात मर्दानी खेळ, कुस्ती, पारंपरिक गाणी आणि शाहिरी यांचा समावेश होत असे। त्या काळातले शिलेदार, सैनिक, सरदार स्वतः हजेरी लावून शस्त्रपूजा करत। त्यामुळे हा सोहळा केवळ धार्मिक न राहता सामर्थ्य आणि एकतेचा मेळावा बनला। हळूहळू ही परंपरा कोल्हापूरच्या गल्ली बोळापर्यंत पोहोचली आणि प्रत्येक घरात दसऱ्याला आपट्याचं पान, शस्त्रपूजा आणि सोनं वाटप सुरू झालं। आजही कोल्हापूरमध्ये दसऱ्याच्या दिवशी म्हणजे शौर्य, संस्कृती आणि राजशाही वैभवाचा संगम, आणि हीच या शाही परंपरेची खरी ताकद आहे। दसरा चौक, जे शाही दसऱ्याचं हृदयस्थळ आहे। शाही मिरवणूक न्यू पॅलेस पासून दसरा चौकापर्यंतची ही मिरवणूक फक्त रस्त्यावरून चालणारा सोहळा नाही, तर कोल्हापूरच्या परंपरेचा जिवंत इतिहास आहे। हत्ती, घोडे, सजवलेला रॉयल बग्ग्या, पारंपरिक ढोल ताशांच्या गजरात पुढे जातात। छत्रपतींचे वंशज राजेशाही पोशाखात तलवार आणि रॉयल छत्र घेऊन मिरवणुकीच्या अग्रभागी चालतात। महिलांच्या नऊवारी साड्या, लेझीम, ढोल ताशे, बँड पथक, तरुणाईचे पारंपरिक वेशभूषा या सगळ्यामुळे रंग, आवाज आणि उत्साहाचा संगम तयार होतो। शाही पोशाखातील घोडेस्वार, पारंपरिक ढोल ताशांच्या तालावर नाचणारे कलाकार आणि सजवलेली रॉयल बग्गी पाहून मध्ययुगीन राजदरबाराचा थाट डोळ्यासमोर उभा राहतो। दसरा चौक हे फक्त उत्सवासाठी नाही, तर कोल्हापूरच्या सांस्कृतिक ओळखीचे प्रतीक आहे। हा चौक शाही मिरवणूक, पारंपरिक खेळ, संगीत आणि लोककलेचा संगम सादर करून कोल्हापूरच्या वैभवशाली इतिहासाला सजीव ठेवतो। येथे उभे राहून तुम्हाला असा अनुभव येतो की तुम्ही फक्त मिरवणुकीत नाही, तर संपूर्ण शहराच्या शौर्यशाली वारशात सामील झाला आहात। आजच्या डिजिटल युगात हा संपूर्ण सोहळा सोशल मीडियावर रॉयल ब्रँडिंग म्हणून व्हायरल होतो। कोल्हापूरच्या या अनोख्या परंपरेला देश विदेशातून मोठ्या प्रमाणावर कव्हरेज मिळतं। पर्यटकांना हा अनुभव फक्त उत्सवच नव्हे, तर संपूर्ण शहराची ओळख देतो। दसरा चौक हा चौक फक्त मिरवणुकीचा शेवटचा टप्पा नाही, तर कोल्हापूरच्या शाही इतिहासाची आणि लोकजीवनाची ओळख देणारे केंद्र आहे। येथे थांबल्यावर तुम्हाला शहराच्या वैभवशाली परंपरेचा अनुभव थेट डोळ्यासमोर येतो। स्थानिक लोक आणि पर्यटक दोघेही या चौकात एकत्र येऊन शाही उत्सवाचा अनुभव घेतात। फोटो आणि सेल्फींच्या झोनमध्ये स्मृती जपतात।
छत्रपती शाहू महाराज हे केवळ राजघराण्याचे प्रमुख नव्हते, तर सामाजिक न्यायाचे प्रणेते होते. 1901 नंतर त्यांनी शाही दसरा महोत्सवाला राजेशाही चौकटी बाहेर आणून तो सामान्य जनतेचा केला. पूर्वी फक्त राजवाड्यात होणारा उत्सव शहरात उतरवून सर्वसामान्यांना सहभागी होण्याची संधी दिली. सर्वात महत्त्वाचं पाऊल म्हणजे दलित वस्त्यांमधून पालख्या नेण्याची परंपरा. त्या काळात हे अभूतपूर्व होतं. उच्चवर्गीय आणि वंचित समाज एकत्र उत्सवात सहभागी होणं म्हणजे मोठा सामाजिक संदेश होता. शाहू महाराजांनी यामागे समानतेचा विचार ठेवला. समाजातील प्रत्येक घटक या उत्सवाचा भाग आहे ही भावना निर्माण केली. आजही पालख्या सिद्धार्थनगरपर्यंत परत येतात, ज्यामुळे हा उत्सव केवळ धार्मिक न राहता सामाजिक समतेचं प्रतीक ठरतो. स्थानिक लोक, विविध जाती धर्माचे नागरिक, कलाकार आणि स्वयंसेवी संघटना यामध्ये उत्साहाने सहभागी होतात. या कृतीमुळे शाही दसरा केवळ परंपरा नाही, तर सामाजिक न्यायाचा उत्सव मंच बनला आहे. शाहू महाराजांच्या या पुढाकारामुळेच कोल्हापूरचा दसरा समतेचा, सहभागाचा आणि शौर्याचा दिवस म्हणून आजही साजरा होतो. हा झाला आहे शाही दसऱ्याचा इतिहास. पण आजही हा शाही दसरा छत्रपतींचे वंशज त्याच उत्साहात साजरा करतात. आजच्या काळातील शाही दसरा कोल्हापूरमध्ये पारंपरिक रंग आणि आधुनिक वैभव यांचा संगम म्हणून साजरा होतो. नवीन राजवाड्यातून छत्रपती श्रीमंत शाहू महाराज, युवराज संभाजीराजे, राजकुमार मालोजीराजे, राजकुमार शहाजीराजे आणि राजकुमार यशराजे छत्रपतीसह राजघराण्याचे इतर मान्यवर उपस्थित राहतात. हवेत बंदुकीच्या फैरी निघताच नागरिकांचा उत्साह शिखराला पोहोचतो आणि पारंपरिक सोनं वाटण्याची प्रथा सुरू होते. राजघराण्याचे सदस्य लोकांना सोनं देत हा रंगीबिरंगी आणि ऐतिहासिक सोहळा यथायोग्यरित्या संपन्न करतात, ज्यामुळे शाही दसऱ्याचा वैभव आणि इतिहास दोन्ही अनुभवता येतो. 2025 मध्ये महाराष्ट्र सरकारने कोल्हापूरच्या शाही दसऱ्याला राज्य महोत्सवाचा दर्जा दिला आहे. हा दर्जा मिळणं म्हणजे कोल्हापूरच्या संस्कृतीला आणि इतिहासाला अधिकृत मान्यता मिळणं आहे. आता हा उत्सव केवळ कोल्हापूरपुरता मर्यादित न राहता राज्यभरात आणि देशभरात प्रसिद्ध होईल. यावेळी खास कार्यक्रम, राज्यस्तरीय कलाकारांचे सादरीकरण, लोककला, मर्दानी खेळ, शिल्पकला, चित्रकला आणि तरुणाईसाठी नव्या उपक्रमांची शृंखला असेल. दररोज सकाळपासून रात्रीपर्यंत विविध कार्यक्रमांची रेलचेल हे संपूर्ण शहराला फेस्टिवल सिटीचं स्वरूप देईल. पर्यटकांसाठी मोफत चित्रनगरी सफर असेल. कोल्हापूरचं चित्रपटसृष्टीतील योगदान पर्यटकांना प्रत्यक्ष दाखवण्यासाठी मोफत टूरची व्यवस्था असेल. पारंपरिक वेशभूषा दिवस असेल. जिल्हाभर पारंपरिक वेशभूषा परिधान करून स्थानिक लोकसंस्कृतीचं प्रदर्शन होईल. त्याचप्रमाणे सोशल मीडियावर कोल्हापूरचा शाही दसरा अधिक व्हायरल करण्यासाठी खास डिझाईन केलेले फोटो पॉइंट्स असतील. पर्यटकांना कोल्हापुरी खाद्य संस्कृतीचा अनुभव देण्यासाठी तात्पुरत्या फूड गल्लीही असतील. शाही दसरा 2025 यावर्षी पहिल्यांदाच ऑनलाईन प्रमोशन इतक्या मोठ्या प्रमाणात होत आहे. #शाही दसरा 2025, #रॉयल कोल्हापूर हे हॅशटॅग सोशल मीडियावर ट्रेंड होत आहेत. कार्यक्रमांचे थेट प्रक्षेपण, मिनी डॉक्युमेंटरीज, ब्लॉग्स आणि व्लॉग्सच्या माध्यमातून जगभरातील प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न होईल. इव्हेंट टुरिझममुळे शहरात हॉटेल्स, होमस्टे, ट्रॅव्हल एजन्सी, गाईड्स आणि रेस्टॉरंट्सना मोठा फायदा होणार आहे. त्यामुळे स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल आणि कोल्हापूर पर्यटनाच्या नकाशावर अधिक ठळकपणे दिसेल. राज्य महोत्सवामुळे कोल्हापूर आणि आसपासच्या भागातील कलाकार, लोककला समूह, छोटे उद्योग, हस्तकला उत्पादक यांना मोठी संधी मिळेल. सांस्कृतिक, आर्थिक आणि शहरात प्लास्टिक मुक्त उत्सव, नशामुक्ती अभियान, स्वच्छता ड्राईव्ह यांसारख्या सामाजिक संदेशांना या महोत्सवात जोडण्यात आलं आहे. यामुळे उत्सवाला सस्टेनेबल फेस्टिवलचं स्वरूप मिळतं. थोडक्यात काय तर कोल्हापूरचा शाही दसरा म्हणजे इतिहास, परंपरा आणि आधुनिकतेचं सुंदर मिश्रण आहे. कोल्हापूर शहर या दिवशी जणू सोन्याच्या झळाळीने उजळून निघतं. सकाळपासूनच मंदिरांमध्ये रांगा, घराघरात पूजा आणि दुपारपासून शहराच्या रस्त्यांवर शाही मिरवणुकीची तयारी सुरू होते. आपट्याची पानं म्हणजेच मराठी माणसांची सोनं लुटण्याची परंपरा. विजयादशमीच्या दिवशी आपट्याच्या पानांची देवाणघेवाण हा अजूनही उत्सवाचा मुख्य भाग असतो. लोक एकमेकांना सोनं घ्या, सोनं वाढवा म्हणत आपट्याची पानं देतात. संपत्ती, समृद्धी आणि विजयाचं प्रतीक मानतात. ढोल ताशांचा गजर, पारंपरिक वेशभूषा, गल्ली बोळातून चौकाचौकातून ढोल ताशांचा गजर ऐकू येतो.
पुरुष मानाचा फेटा, कुर्ता, धोतर घालतात, तर स्त्रिया नऊवारी साड्यांमध्ये दिमाखात फिरताना दिसतात. शाही मिरवणुकीचं आधुनिक रूप न्यू पॅलेसपासून दसरा चौकापर्यंत मिरवणूक अजूनही लोकांना भुरळ घालते. आजही शाही दसरा फक्त पाहण्याचा नाही तर अनुभवण्याचा आहे. परंपरा आणि संस्कृती टिकवून ठेवत कोल्हापूर शहर स्वतःचं एक जिवंत मंच बनतं. तर मित्रांनो, कोल्हापूरच्या शाही दसऱ्याचा हा संपूर्ण प्रवास, इतिहास, संस्कृती, शाही थाट आणि 2025 मधला नवा अध्याय. हा उत्सव महाराष्ट्राचा हेरिटेज शोकेस आहे. तुम्ही यंदा जाणार आहात का कोल्हापूरचा शाही दसरा पाहायला? तुमचे मत कमेंट सेक्शनमध्ये लिहा. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांसोबत शेअर करा आणि असेच आणखीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका.